आजच्या चर्चेची सुरुवात एका मूलभूत पण जरा विचित्र वाटणाऱ्या प्रश्नाने करूया. खरंच चांगले वाटणे ही आपली नैसर्गिक अवस्था असू शकते का? म्हणजे जसं आपल्या फोनमध्ये एक डिफॉल्ट सेटिंग असते, तशीच आपल्या मनातही आनंदी राहण्याची डिफॉल्ट सेटिंग असेल. आपल्याकडे जे साहित्य आले आहे ते ह्याच एका आकर्षक कल्पनेवर आधारित आहे. त्यानुसार माणूस जन्मतःच आनंदी राहण्यासाठी बनलेला आहे. हो. आणि ही कल्पनाच आपल्या नेहमीच्या विचारसरणीला आव्हान देते की नाही? या स्रोतांनुसार आपण सगळे याच फील गुड डिफॉल्ट सेटिंग सोबत जन्माला येतो. पण मग हे ऐकल्यावर मनात पहिला प्रश्न येतोच की जर ही आपली मूळ नैसर्गिक अवस्था आहे तर मग आपण वारंवार वाईट का अनुभवतो? ही सततची चिंता, ताण, ही नकारात्मकता येते कुठून? बरोबर. आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हेच रहस्य समजून घेणं आहे आणि आपल्या आतली ही हरवलेली डिफॉल्ट सेटिंग पुन्हा कशी सुरू करायची हे शोधणं आहे. हे ऐकून मला एक प्रश्न पडतोय. आपण नेहमी आनंद मिळवण्यासाठी काहीतरी नवीन जोडण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे एक नवीन नोकरी, एक नवीन वस्तू किंवा एक नवीन नातं. पण ही कल्पना तर सांगतेय की आनंद मिळवण्यासाठी काहीतरी जोडण्याऐवजी आपल्या आतून काहीतरी कमी करायचंय. हा विचारच अगदी उलटा आहे. अगदी आणि याची सुरुवात बालपणापासून होते असं या श्रोत्यांमध्ये म्हटलंय. अगदी बरोबर. आणि हे समजून घेण्यासाठी त्यांनी एका लहान मुलाचं खूप सुंदर उदाहरण दिलंय. विचार करा, एक लहान मूल सकाळी उठतं. ते हसतं, खेळत असतं. त्याला काल काय झालं याची चिंता नसते, उद्या काय होईल याची भीती नसते. त्याचं मन पूर्णपणे वर्तमानात असतं आणि हलकं असतं. त्याला आनंदी राहण्यासाठी कोणत्या कारणाची गरजच नसते. हो, तो त्याचा स्वभाव असतो. ही अवस्था आपल्यापैकी प्रत्येकाने अनुभवलेली आहे. हो, पण मग हा नैसर्गिक आनंद, हा हलकेपणा जातो कुठे? असं काय होतं की हसणारी, खेळणारी मुलं मोठी झाल्यावर इतकी गंभीर आणि चिंताग्रस्त माणसं बनतात? ही डिफॉल्ट सेटिंग नेमकी बदलते कशी? हा बदल हळूहळू आणि नकळतपणे होतो. जसजसं मूल मोठं होतं तसतसं समाज, पालक, शिक्षक त्याला जगाचे नियम शिकवू लागतात. जास्त विचार कर, नाहीतर मागे राहशील. भविष्याची चिंता कर, नाहीतर पुढे कसं होणार? त्याच्याकडे बघ, त्याच्याशी स्वतःची तुलना कर आणि अजून मेहनत कर. बरोबर. या सगळ्या सूचना सुरुवातीला बाहेरून येतात, पण हळूहळू त्या मुलाच्या विचारांचा भाग बनून जातात. म्हणजे जी मूळची फील गुड डिफॉल्ट सेटिंग होती ती या बाह्य प्रोग्रॅमिंगमुळे हळूहळू फील बॅडमध्ये बदलते. हे ऐकायला खूपच धक्कादायक आहे. म्हणजे आपण स्वतःहून नाही तर बाहेरच्या परिस्थितीमुळे आणि शिकवणीमुळे आपली नैसर्गिक अवस्था गमावून बसतो. अगदी तसंच. आणि या सगळ्या बदलाच्या मुळाशी एकच गोष्ट आहे ज्यावर श्रोत्यांमध्ये खूप भर दिलाय, आणि तो शब्द आहे हलकेपणा. आपल्या मनाला खरं तर दुसरं काहीही नकोय. त्याला फक्त विचारांच्या ओझ्यापासून मुक्त होऊन हलकं राहायचंय. लहानपणी मन हलकं असतं म्हणून आनंद सहज असतो. हो, मोठेपणी आपण ते विचारांनी, अपेक्षांनी आणि चिंतांनी इतकं जड करून टाकतो की तो मूळचा आनंद आतून व्यक्तच होऊ शकत नाही. जणू काही सूर्यावर काळे ढग जमा हवेत तसं काहीसं. मला सर्वात आश्चर्य याचं वाटलं की या स्रोतांमध्ये या कल्पनेला वैज्ञानिक आधार देण्याचा प्रयत्न केलाय. कारण हा विषय जास्त करून आध्यात्मिक किंवा मानसिक वाटतो की नाही. त्यांनी न्यूरोसायन्स, सायकॉलॉजी आणि आध्यात्मिक विज्ञानाची जोड कशी दिली आहे, चला हे अधिक खोलात जाऊन समजून घेऊया. हो, आणि हेच या माहितीचं वैशिष्ट्य आहे. ते एकाच कल्पनेला अनेक दृष्टिकोनातून तपासतात, ज्यामुळे ती अधिक पटते. पहिला आणि सर्वात रंजक दृष्टिकोन आहे न्यूरोसायन्सचा. या स्रोतांनुसार आपले 90% नकारात्मक विचार हे वास्तवामुळे नाहीत. एक मिनिट, 90%? हो, 90%. हा आकडा खूप मोठा आहे. म्हणजे आपण ज्या गोष्टींची चिंता करतो त्यापैकी बहुतांश गोष्टी या खऱ्या धोक्यामुळे नसून फक्त विचार करण्याच्या सवयीमुळे असतात. पण हे होतं कसं? यामागे आपल्या मेंदूची रचना कारणीभूत आहे. उदाहरणार्थ, अभ्यास असं सांगतात की आपली अमिगडाला म्हणजे मेंदूतला भीती आणि भावनेचा केंद्र धोक्याच्या आठवणी साठवून ठेवतो. समजा पूर्वी कधीतरी आपल्याला एका विशिष्ट परिस्थितीत अपयश आलं असेल तर ती आठवण तिथे साठवली जाते. त्यामुळे भविष्यात मूळ धोका नसतानाही तशाच परिस्थितीत आपला मेंदू तोच नकारात्मक विचारांचा पॅटर्न पुन्हा सुरू करतो. हीच ती कंडिशनिंग. अच्छा. आपला मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी नकारात्मक गोष्टी जास्त लक्षात ठेवतो आणि हीच सवय नंतर ओझं बनते. म्हणजे आपला मेंदू एका प्रकारे नकारात्मकतेसाठी प्रोग्राम केला जातो.
पण जर ही सवय असेल तर ती बदलताही येऊ शकते नाही का? आता मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी याबद्दल काय म्हणते? मानसशास्त्र याच कल्पनेला वेगळ्या बाजूने दुजोरा देतं. मानसशास्त्रानुसार जेव्हा मन रिकामं किंवा शांत असतं, विचारांच्या गर्दीपासून मुक्त असतं, तेव्हा ते सर्वात जास्त सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह आणि शांततापूर्ण म्हणजे पीसफुल असतं. हे खरंय. हे पुन्हा मनाच्या त्याच हलकेपणाच्या गरजेकडे लक्ष वेधतं. जड मनात ना शांती असते ना सर्जनशीलता. हो, हे तर अनुभवलं आहे. अनेकदा आपल्याला सर्वोत्तम कल्पना तेव्हाच सुचतात जेव्हा आपण काहीच करत नसतो, जसं की अंघोळ करताना किंवा फिरायला गेल्यावर, कारण तेव्हा मन विचारांनी भरलेलं नसतं. ही कल्पना आध्यात्मिक विचारांच्या खूप जवळची वाटते, जिथे मनाच्या शांतीवर नेहमीच भर दिला जातो. त्याबद्दल काय म्हटलं आहे स्रोतांमध्ये? हो, आध्यात्मिक विज्ञान या कल्पनेच्या अगदी मुळाशी जातं. ते अतिशय सोप्या भाषेत सांगतं की मनाला हलकं करा, प्रकाश आपोआप आतमध्ये भरेल. तुम्हाला आनंदी होण्यासाठी काही वेगळं मिळवायचं नाहीये, फक्त जे अनावश्यक ओझं आहे ते बाजूला करायचं आहे. यासोबतच गुरुदेवांचे एक वाक्य दिले आहे, मन पवित्र असेल तर जगात काहीही अपवित्र नाही. याचा सरळ अर्थ आहे की आपला दृष्टिकोनच आपलं वास्तव ठरवतो. अगदी. मन जर हलकं आणि सकारात्मक असेल तर बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी आपल्याला आतून चांगलंच वाटेल. तर या सगळ्या चर्चेचा सार असा की आपली मूळ अवस्था आनंदी आहे, पण सामाजिक कंडिशनिंग आणि विचारांच्या सवयीमुळे आपण ती गमावून बसतो. विज्ञानही सांगतं की नकारात्मकता ही एक सवय आहे आणि शांत मनच शक्तिशाली असतं. मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर अतिविचार आणि अपेक्षांमुळे आपली मूळ सेटिंग बदलली असेल तर ती परत मिळवण्यासाठी काय करायचंय? आणि इथेच या स्रोतांमधील सर्वात सुंदर आणि क्रांतिकारी संदेश दडलेला आहे. आपल्याला काही नवीन करायचं नाहीये, उलट 2 सवयी सोडायच्या आहेत. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. फीलिंग गुड डिफॉल्ट सेटिंग म्हणजे कोणत्याही प्रयत्नाशिवाय सहजपणे चांगले वाटणे. एफर्टलेस फीलिंग गुड. हो, त्यासाठी काहीतरी मिळवण्याची किंवा बनण्याची धडपड करायची नाहीये. पण अतिविचार थांबवणे किंवा अपेक्षा सोडून देणे हे म्हणायला खूप सोपे आहे. प्रत्यक्षात विचार काही थांबत नाहीत. यावर नियंत्रण मिळवणं खरंच शक्य आहे का, की ही फक्त एक आदर्श कल्पना आहे? इतरांना जबरदस्तीने दाबून टाकणे असा नाही. ते शक्यही नाही आणि योग्यही नाही. या 2 सवयी म्हणजे आपल्या आनंदाच्या मार्गातले 2 सर्वात मोठे अडथळे आहेत. पहिला अडथळा आहे अतिविचार करणे, ओव्हर थिंकिंग. याचा अर्थ आहे विचारांच्या प्रवाहात वाहून जाणे. आपण सतत भूतकाळातील चुकांवर विचार करतो किंवा भविष्याची काल्पनिक चिंता करतो. तेच विचार पुन्हा करून आपण मनाला विनाकारण थकवतो आणि जड करतो. हे थांबवायचं आहे. आणि दुसरा अडथळा कोणता आहे? दुसरा आणि कदाचित त्याहूनही मोठा अडथळा आहे इतरांच्या अपेक्षांचं ओझं न उचलणे. लोक काय म्हणतील, मी त्यांना खुश करू शकलो नाही तर, माझ्याकडून चूक कशी झाली, मला परफेक्टच असायला हवं, यांसारख्या विचारांचं ओझं आपण आयुष्यभर वाहत असतो. खरंय, आजच्या सोशल मीडियाच्या जगात तर हे ओझं अजूनच वाढलं आहे. हो, जिथे प्रत्येकजण आपलं परफेक्ट आयुष्य दाखवत असतो, हे ओझं आपल्या मनाला इतकं दाबून टाकतं की आपल्या मूळ स्वभावाला, त्या आनंदी अवस्थेला जागाच मिळत नाही. म्हणजे आपल्याला फक्त हे 2 अडथळे दूर करायचे आहेत, विचारांमध्ये न वाहून जाणे आणि अपेक्षांचं ओझं खाली ठेवणे. अगदी बरोबर. जसे हे 2 अडथळे दूर होतात, तशी आपली मूळ चांगले वाटण्याची डिफॉल्ट सेटिंग आपोआप परत येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जसे ढग दूर झाल्यावर सूर्य आपोआप दिसू लागतो, तसंच आहे हे. सूर्याला शोधावं लागत नाही, तो तिथेच असतो. आपल्याला फक्त ढग हटवावे लागतात. त्याचप्रमाणे आनंद शोधावा लागत नाही, तो आपला स्वभावच आहे. फक्त विचारांचे आणि अपेक्षांचे ढग दूर करायचे आहेत. अगदी. हे खूपच प्रेरणादायी आहे. आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही संकल्पना फक्त ऐकून सोडून देण्यासारखी नाहीये, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी या स्रोतांमध्ये एक खूपच व्यावहारिक आणि सोपं साधन दिलं आहे. फक्त 1 मिनिटाचा सराव. हो, आणि हेच या माहितीचं सौंदर्य आहे. हे फक्त ज्ञान नाही तर एक कृती आहे. याला डिफॉल्ट रिसेट टूल असं नाव दिलं आहे आणि हे खूप प्रभावी आहे. जेव्हाही मन जड वाटेल, नकारात्मक विचार येतील किंवा तणाव जाणवेल, तेव्हा फक्त 1 मिनिटासाठी याचा वापर करायचा. हे एका पॅटर्न इंटरप्ट सारखं काम करतं. अच्छा, पॅटर्न इंटरप्ट म्हणजे विचारांच्या नकारात्मक चक्राला तोडण्यासाठी. मग त्या 4 सोप्या पायऱ्या कोणत्या आहेत? खूपच सोप्या आहेत. कोणीही कुठेही करू शकतं. पहिली पायरी,
तुम्ही जे काही करत असाल किंवा विचार करत असाल ते 5 सेकंड थांबवा. फक्त थांबवा. काहीही करू नका. ठीक आहे. दुसरी पायरी, एक दीर्घ आणि शांत श्वास घ्या. श्वास घेताना जाणवा की तुम्ही शांतता आत घेत आहात आणि सोडताना तणाव बाहेर टाकत आहात. तिसरी पायरी, स्वतःला मनातल्या मनात एक स्पष्ट सूचना द्या. वाईट वाटून घेणं बंद. ही एक आज्ञा आहे जी तुम्ही तुमच्या मनाला देत आहात. आणि चौथी? आणि चौथी सर्वात महत्वाची पायरी, चेहऱ्यावर एक हलकसं हसू आणा. स्मितहास्य करा. ते खरं असो व खोटं हरकत नाही. बस इतकंच. 5 सेकंद थांबणे, एक दीर्घ श्वास, एक सूचना आणि एक स्मितहास्य. हे खरंच खूप सोपं वाटतंय, पण मला शंका आहे की तणावाच्या किंवा रागाच्या क्षणी हे आठवेल का? आणि याचा खरंच परिणाम होईल का? तुमची शंका योग्य आहे. सुरुवातीला कदाचित आठवणार नाही, पण जसं आपण कोणतीही नवीन सवय लावतो तसंच याचंही आहे. या साध्या क्रियेने होतं काय की आपण विचारांच्या त्या नकारात्मक चक्रातून बाहेर येतो. श्वासामुळे शरीर आणि मन शांत होतं. सूचनेमुळे मनाला एक नवी दिशा मिळते. आणि संशोधनानुसार फक्त स्मितहास्याच्या शारीरिक क्रियेमुळे सुद्धा आपल्या शरीरात सकारात्मक हॉर्मोन्स तयार व्हायला सुरुवात होते. अच्छा. सुरुवातीला दिवसातून एकदा दोनदा शांत असताना याचा सराव करा. हळूहळू जेव्हा गरज असेल तेव्हा ते आपोआप आठवू लागेल. ही एक मानसिक स्नायू तयार करण्यासारखी प्रक्रिया आहे. हे खरंच खूप शक्तिशाली आहे, कारण याला कोणत्याही विशेष तयारीची गरज नाही. या स्रोतांमध्ये अजून एक गोष्ट आहे जी हे सगळं एकत्र आणते आणि समजायला मदत करते. एका महिलेची गोष्ट जिला प्रत्येक कामात परफेक्ट व्हायचं होतं. तिला सगळं अगदी अचूक आणि सर्वोत्तम हवं असायचा. इतरांच्या नजरेत तिला नेहमीच परफेक्ट बनायचं होतं. आणि हे आपल्यापैकी अनेकांना लागू होतं. आपण नकळतपणे स्वतःवर हा परफेक्ट असण्याचा दबाव टाकतो. मग ते ऑफिसच्या कामात असो किंवा घरी दिवाळीची साफसफाई करताना असो. अगदी. आणि या परफेक्शनच्या ध्यासामुळे तिच्या आयुष्यात प्रचंड तणाव होता. ती सतत तणावाखाली असायची. तिला कधी समाधान मिळत नव्हतं. छोट्याशा चुकीमुळेही ती खूप निराश व्हायची. तिचं मन सतत जड असायचं. तिला वाटत असेल की ती जितकी जास्त परफेक्ट होईल तितकी जास्त आनंदी होईल, पण होत उलटच असेल. हो. एक दिवस ती या सगळ्याला कंटाळून खूप थकली आणि तिनं स्वतःला एक साधा प्रश्न विचारला. मी जे काही करत आहे त्यामुळे माझं मन हलकं होत आहे की जड? वा, तो एक प्रश्न. आणि त्या एका प्रश्नाने सगळं बदललं असेल. हो. तो तिच्यासाठी सत्याचा क्षण होता. तिला त्या क्षणी कळालं की परफेक्शनच्या नावाखाली ती स्वतःच्या मनाला एक किती ओझं टाकत आहे. तिला हे उमगलं की यशाची किंवा आनंदाची खरी कसोटी बाह्य जगात नाही तर आतल्या हलकेपणात आहे. मन हलकं झालं की आयुष्य आपोआप हलकं होतं. खरं आहे. त्यानंतर तिने सहजपणे चांगले वाटण्याच्या म्हणजे एफर्टलेस फीलिंग गुड तत्वाचा स्वीकार केला. तिने स्वतःला चुका करण्याची परवानगी दिली, इतरांच्या अपेक्षांचं ओझं खाली ठेवलं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला सुरुवात केली. आणि तिचं आयुष्य खरंच बदलून गेलं. ही गोष्ट खूप काही सांगून जाते. मनाचा हलकेपणा हाच आनंदाचा खरा मापदंड आहे. आजच्या चर्चेतून काही खूप महत्त्वाच्या आणि लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी समोर आल्या आहेत. जसं की चांगले वाटणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे, ती काही मिळवण्याची गोष्ट नाही. आणि मन हलके ठेवा, आयुष्य आपोआप सुंदर वाटेल. आपण आनंदाचा शोध बाहेर घेत राहतो, पण तो आपल्या आतच आपल्या डिफॉल्ट सेटिंगमध्ये दडलेला आहे. अगदी बरोबर. आणि समारोप करताना स्रोतांमधील एक अंतिम संदेश लक्षात ठेवण्यासारखा आहे. वाईट वाटून घेणं बंद करा. चांगले वाटणं हेच डिफॉल्ट आहे. हा एक खूप शक्तिशाली विचार आहे. आपण वाईट वाटून घेणं निवडतो ते आपलं मूळ स्वरूप नाही. फील गुड फ्रीडमचा पहिला सिद्धांत हाच आहे. मन जितके हलके तितकं जीवन सुंदर. आपल्याला फक्त त्या मूळ अवस्थेत परत जायचं आहे. खरंच, हा विचार जर आपण सतत लक्षात ठेवला तर आयुष्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो. आज दिवसभरात आपण नकळतपणे असे कोणते छोटे विचार किंवा अपेक्षांचे ओझे उचलतो जे आपल्या मनाला जड करतात? ते मला हे करायलाच हवं होतं असा भूतकाळातील विचार असू शकतो, किंवा त्यांनी असं का म्हटलं असेल यासारखा इतरांशी संबंधित विचार असू शकतो. आज फक्त अशा एका गोष्टीबद्दल आपण जागरूक राहू शकतो का? आणि जेव्हा ती गोष्ट लक्षात येईल तेव्हा फक्त एका मिनिटासाठी ते डिफॉल्ट रिसेट टूल वापरून पाहू शकतो का? फक्त एक प्रयत्न.